नमस्कार सर्व विद्यार्थ्यांना। आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलचं हे 6वं व्याख्यान आहे। 5व्या व्याख्यानामध्ये आपण शिवाजी महाराजांनी केलेला पराक्रम शाहिस्तेखानाचा बघितला। शाहिस्तेखानाची एवढी मोठी फौज, पण अवघ्या 400 मावळ्यांना घेऊन शिवाजी महाराजांना शाहिस्तेखानाची दानादान उडवली। सर्जिकल स्ट्राईक आपल्या आजच्या भाषेमध्ये जर म्हणायचं, त्याच्याच छावणीत घुसून त्याला मारण्यापर्यंतची मजल महाराजांनी केली। शाहिस्तेखान अत्यंत घाबरला। एवढी मोठी फौज होती, पण त्याला लक्षात आलं की आपलं मरण येणारच होतं। ते आपलं जीवावरचं बोटावर येऊन ठेपलं आणि त्यामुळं शाहिस्तेखान जो 3 वर्ष होता ना पुण्यामध्ये, तो या महाराजाच्या भीम पराक्रमामुळं 3 दिवसामध्ये घाबरून निघून गेला त्याने। म्हणजे बघा शिवाजी महाराजांची किती धास्ती त्याला बसली असं। जो 3 वर्ष सतत त्या प्रांतामध्ये होता, तो 3 दिवसात प्राण सोडून गेला। कारण त्याला लक्षात आलं की इथं राहणं आता योग्य नाही। शिवाजी काही पण करू शकतो। आपल्या घरापर्यंत तो आला। आपण त्या एवढ्या मोठ्या सैन्याला भेदून जर तो आपल्याला मारू शकतो, तर तो काही पण करू शकतो, आपल्या जीवावर बेतू शकतो। हे त्या शाहिस्तेखानाच्या लक्षात आलं आणि त्यामुळे शाहिस्तेखान अवघ्या 3 दिवसामध्ये त्यानं पुणे सोडून दिलं। आणि हा जो पराभव आहे ना, तो सगळ्यात औरंगजेबाच्या जीवाला लागला। कारण मामा होता शाहिस्तेखान, तो नुसता सरदार नव्हता, औरंगजेबाचा मामा होता। आणि मामाचा पराभव म्हणजे माझा पराभव, त्यामुळं औरंगजेबाच्या फार जिवारी लागलं होतं। अशा पद्धतीनं बरं तेवढंच झालं नाहीये। शाहिस्तेखान गेल्याच्या नंतर महाराजांना तर मग रान मोकळं होतं। आपला प्रांत तर काबीज केलाच त्यांनी। काबीज करायचा काही प्रश्नच नव्हता। शाहिस्तेखान गेला की ते महाराजांचाच होता तो। पण त्यांनी शिवाजी महाराजांना सुरतवर स्वारी केली। सुरत हा मोगलांचा खजिना, मोगलांचं म्हणजे एक व्यापार पेठ म्हणूत आपण। सगळ्यात जास्त मोगलाची जर रसद कुठून भेटत होती, तर ती सुरतवरून भेटत होती। मोगलाचं नाक होतं ते। जसं आपल्या शरीराचं सगळ्यात शरीर सुंदर दिसतं नाकामुळं, तसं मोगल जे काही त्यांचं पूर्ण होतं ते सुरतमध्ये होतं। सुरतचे व्यापारी अत्यंत श्रीमंत होते आणि सगळ्यात जास्त जे काही पैशाचं उत्पन्न भेटायचं मोगलांना, ते सुरतमधून भेटायचं। म्हणजे आता बघा, सुरतला लुटायचं ठरवलं महाराजांना। कारण पैसा जो शाहिस्तेखानानं 3 वर्ष हौदास घातला होता ना महाराजांच्या, ते सूद समेत वापस करायचा होता। कारण जे काही इथल्या आपल्या लोकांचं नुकसान झालं होतं, शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, आपल्या आजूबाजूच्या व्यापाऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि राजांचं नुकसान झालं होतं, ते काढण्यासाठी सुरत लुटलायचं महाराजांना ठरवलं। सुरत लुटली आणि सुरत लुटणं हे मुघल साम्राज्यास उघड आव्हान होतं। एवढा मोठा खजिना महाराजांना भेटला सुरतेमुळं, जो की त्यांना पुढे नंतर काही कालावधीसाठी पुरण्याजोगा होता। आणि सुरत लुटणं म्हणजे मुघल साम्राज्यास उघड आव्हान, हे औरंगजेबाला लक्षात आलं होतं। शिवाजी राजे आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही यांचे भूभाग जिंकून स्वराज्यात दाखल करत होते। सगळ्यांनाच आता 3ही दुश्मन अंगावर घेतले होते महाराजांना। आदिलशाहच्या विरुद्धही आता काहीच बघत नव्हते, निजामशाहीच्या विरुद्धही आणि मोगलांच्या विरुद्धही जेवढे भूभाग काबीज करता येतील ते काबीज करण्याचा महाराज त्या ठिकाणी प्रयत्न करत होते। स्वराज्य विस्तारास पायबंद करण्यासाठी व सुरत लुटीचा बदला घेण्यासाठी औरंगजेबानं त्याच्या 47व्या वाढदिवशी शुक्रवार दिनांक 30 सप्टेंबर 1664 मिर्झा राजे जयसिंग यांना
शिवाला दफे करण्यासाठी पाठवले. आणि आता शिवाजी महाराज आता बंदोबस्त करण्यासाठी सगळ्यात भरोश्याचा सरदार मोगलांचा मिर्झा राजे जयसिंग, मिर्झा ही पदवी होती, जयसिंग हा राजपूत सरदार होता, प्रभू श्रीरामचंद्रांचा वंशज होता, रामाचा वंशज होता साक्षात, राजपूत. शब्द एकदा दिला तर जीव गेला तरी न फिरवणारा, पण औरंगजेबाचा एकनिष्ठ. आणि औरंगजेबाला माहित होतं की शिवाचा बिमोड करायचा असेल तर त्याच्या तोडीच तोडी एखादा सरदार देणं आवश्यक आहे. लोहा लोहे को काटता है, अशी एक मन आहे. आणि शिवाजी राजांची ताकद वाढलेली आहे. आता साधा सरदार देण्यात काही अर्थ नाही, म्हणून सगळ्यात मोठा सरदार, ज्याला मिर्झा हे पदवी बादशहानं बहाल केली होती, औरंगजेबाने बहाल केली होती, आपल्या वाढदिवसाच्याच दिवशी 30 सप्टेंबर 1664ला त्या शिवाला दफा करण्यासाठी पाठवलं. दफा करणं म्हणजे त्याचा बिमोड करा, परत आल्या तो बिमोड केल्याशिवाय माझ्याकडे येऊ नका, अशा पद्धतीनं मिर्झा राजेला जयसिंगांना तंबी देऊन त्या ठिकाणी स्वराज्यावर पाठवलं होतं. मिर्झा राजे जयसिंग हे सूर्यवंशी, आपले प्रभू रामचंद्र हे पण सूर्यवंशी, अंबर राजघराण्यातील राजपूत व प्रभू रामचंद्रांचे वंशज. मुघल गादीचा वारसा हक्काच्या लढाईत औरंगजेब मुघल गादीवर बसवण्यास मिर्झा राजे जयसिंग यांचे योगदान. जे काही मुघलामध्ये बंड झालं शहाजहान गेल्याच्या नंतर, मी गादीवर बसावं का तू गादीवर बसावं, त्याच्यामध्ये औरंगजेबाला गादीवर बसवण्यासाठी मिर्झा राजेने खूप मेहनत केली होती. त्यामुळे औरंगजेबाचा अत्यंत लाडका, जवळचा, विश्वासू सरदार होता मिर्झा राजे. मिर्झा राजे सोबत दिलेर खानला पण पाठवलं होतं 5000च्या पठाण फौजेसोबत. पठाण फौज म्हणजे शूरवीर फौज. अशा पठाण 5000 फौजेला सोबत दिलेर खानाला मिर्झा राजेंच्या सोबत त्या ठिकाणी औरंगजेबानं दिलं होतं. प्रभू महादेवांचे निस्सीम भक्त असणाऱ्या जयसिंगांनी मोहिमेत यश मिळावे म्हणून कोटीचंडी यज्ञ करून मोहिमेस प्रारंभ केला. इकडं पण हर हर महादेव, तिकडं पण हर हर महादेव. महादेवाचे जयसिंग राजे निश्चित भक्त होते. यज्ञ केला शिवाजी राजांना पकडण्यासाठी, महादेवाला साकडं घातलं आणि मिर्झा राजे जयसिंग हे राजांना मारण्यासाठी, कैद करण्यासाठी किंवा मारण्यासाठी निघाले. 9 जानेवारी 1665 नर्मदा ओलांडून 19 जानेवारीला मिर्झा राजे बरानपूरला दाखल झाले व महाराजांची व स्वराज्यांची कोंडी करण्यास सुरुवात झाली. म्हणजे महाराज हे अखंड लढतायत. 11-12 वर्ष झाले युद्धच युद्ध, एक दिवस विश्रांती नाही. ना महाराजाला विश्रांती, ना मावळ्यांना विश्रांती. एकावर एक शत्रू येत आहेत, त्यांचा बिमोड करतायत, परत शत्रू पाठवतायत. म्हणजे कुठेही महाराजांना आणि त्यांच्या मावळ्यांना विश्रांती नव्हती. जवळपास 11-12 वर्ष झाले सतत महाराज लढाईमध्ये व्यस्त, सतत त्यांच्या डोक्यामध्ये योजना, सतत युद्धामध्ये त्या ठिकाणी सामील होणं, मावळ्यांचे त्या ठिकाणी अनेक मावळ्यांचं बलिदान होणं, अशा सगळ्या गोष्टीमध्ये आता मिर्झा राजे जयसिंगची पण भर पडली होती. आता मिर्झा राजे हे चाणक्य होते जयसिंग. त्यांना शिवाजी राजांचे प्लस पॉइंटही माहीत होते आणि मायनस पॉइंट पण माहीत होते. आणि भक्त होते ते महादेवाचे, शांत डोक्याने विचार करायचे. आणि त्यामुळं एक शिवाजी राजांना टक्कर देणारा एक बलाढ्य सरदार त्या ठिकाणी राजांना भेटणार होता. आणि ते काय केलं जयसिंग राजाने, जावळीचे मोरे ज्यांचा पराभव केला होता महाराजांना, अफजल खानाचा मुलगा फाजल खान त्याचाही पराभव केला होता, सुप्याचे जहागीरदार मानकोजी धनगर हे सरदार मिर्झा राजेला सामील झाले. मिर्झा राजेने सगळ्यांना, शिवाजी राजांच्या सगळ्या दुश्मनाला एकत्रित करायचा प्रयत्न केला. दुश्मनाचा दुश्मन आपला मित्र, त्यामुळं सगळे दुश्मन एकत्रित करायला सुरुवात केली. ते
जे मोरे होते जावळीचे ते कट्टर दुश्मन शिवाजी राजांचे, कारण ती जी जावळी होती ती काबीज केली होती मोऱ्यांची. अफजल खानचा मुलगा तर असणारच, कारण अफजल खानाचा त्या ठिकाणी वध केला होता, अफजल खानाला मारलं होतं. फाजल खान अशा अनेक जण जे शिवाजी महाराजांच्या विरुद्धचे होते त्या सगळ्यांना एकत्रित करण्याचं काम मिर्झाराजे जयसिंगनं केलं. म्हणजे शिवाजी राजांच्या लक्षात येत होतं हे काय काय चालू आहे आता. एवढंच नाही, मराठा तोफाखान्यातील आत्माजी व कहर कोळी हे बंधू त्यांच्या 3000 जमावासह आणि गोव्याचे पोर्तुगीज, जंजीचा सिद्धी असे अनेक शूरवीर लोक मैत्रीचा करार करून आपल्यामध्ये सामील करून घेतले की आपण अगोदर आपल्या दुश्मनाला मारू. आपला दुश्मन शिवाजी राजे, मग आपण आपल्या पद्धतीनं सगळं बाकी काय करता येईल ते करूत. आणि म्हणून सगळ्यांना एकत्रित केला तर कुणीच शिल्लक नव्हतं, सगळे राजांचे दुश्मन एकत्रित केले. जावळीचे मोरे, फाजल खान, अनेक शूरवीर सरदार, गोव्याचे पोर्तुगीज, ब्रिटिश तर सोबतच होते. अशा सगळ्यांना एकत्रित केलं मिर्झाराजे जयसिंगनं. आणि पुढे बघा तहाची माता अखेरीज त्या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की मग त्या ठिकाणी की करार झाला तो 3 मार्च रोजी मिर्झाराजे पुण्यात दाखल झाले. शुक्रवार 31 मार्च 1665 रोजी पुरंदर मोगली फौजेने वेढला व पुरंदराच्या युद्धास सुरुवात झाली. आता पुरंदराचा गड महाराजांच्या ताब्यात होता. कोंडाणा पुरंदर महाराजांनी घेतलं होतं आणि पुरंदर हा अत्यंत महत्त्वाचा गड होता. आणि त्या गडाला त्या ठिकाणी वेढा या मिर्झा राजांच्या सैन्याने त्या ठिकाणी 31 मार्च 1665 मध्ये दिला. पुरंदर गडाच्या पूर्वेस वर्जगड व पश्चिमेस रुद्रमाळ हे उपदुर्ग व मुख्य किल्ला माची आणि बाल किल्ला. म्हणजे एवढा मोठा पुरंदर होता, त्याचे 4 भाग झालते. म्हणजे 4 भाग होते. ते कोणते 4 भाग होते? वज्रगड, रुद्रमाळ, मुख्य किल्ला ज्याला माची म्हणतात आणि बाल किल्ला, असं सगळं मिळून पुरंदर होता. आणि पुरंदराचं एक वैशिष्ट्य आहे, छत्रपती संभाजी राजांचा जन्म पण पुरंदरचाच. महाराजाचा जन्म शिवनेरीचा आणि आपल्या मुलांचा, मोठ्या मुलाचा जे पुढे राजे होणार होते, जे वंशाचे गादीचे वारसदार होते, त्या संभाजी राजांचा जन्म पण पुरंदरचा. त्यामुळे तो जवळ होता महाराजांना. आपलं लेकरू जिथं जन्मलं ते महत्वाचं असतं की नाही? आईवडिलांना, प्रत्येक आईवडिलाला महत्वाचं असतं. तसं पुरंदरवर संभाजी राजे जन्मले होते, त्याचं एक वेगळं त्या ठिकाणी स्थान हे राजांकडं होतं, राजांच्या जीवाशी होतं. पुरंदरावर 2000 मराठा सैन्य व वज्रगडावर 300 मराठा सैन्य मुरारबाजी देशपांडे यांच्या नेतृत्वात युद्ध करण्यास सज्ज होते. आणि पुरंदरचा किल्लेदार होता मुरारबाजी देशपांडे. हा जावळीमध्ये भेटला होता. हा एक असा हिरा होता महाराजांकडं, तो जावळीमध्ये भेटला होता, जावळीच्या मोरेकडं होता हा. पण त्याचा शूरवीर जावळीमध्ये पराक्रम बघून महाराजानं आपल्या सेवेमध्ये मुरारबाजीला घेतलं होतं. आणि अशा प्रकारे 2000 सेनेसकट आता लढाईस मुरारबाजी सज्ज होते. 13 एप्रिल वज्रगड ढासळला. दाऊद खान, कुतुब खान स्वराज्यामध्ये धुमाकूळ घालत होते. जाळपोळ करणं, लुटालूट करणं, शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचा नाश करणं, गरीब रयतेस व जनावरांना कैद करणं, शिवाजी राजेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होता. पुरंदरला वेढा, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान, पिकांचं नुकसान, सगळीकडून महाराजांची कोंडी केली होती. समजू शकतात तुम्ही सगळेजण. काही शिल्लक ठेवलं नव्हतं, एकटे पाडलं होतं महाराजांना. सगळे दुश्मन एकत्रित, शेतकऱ्यावर अन्याय अत्याचार, पुरंदराला वेढा, अशा पद्धतीनं अनेक बाजूनं त्या ठिकाणी महाराजांची अक्षरशः कोंडी त्या ठिकाणी केली होती. शिवाजी राजांचा नाईलाज झाला आणि 20 मे रोजी रघुनाथ भट पंडितराव यांना आपला वकील म्हणून मिर्झा राजांकडे पाठवलं. आता मिर्झा राजांनी ओळखलं होतं, हे वकिलामार्फतचे भरपूर प्रकार त्यांना माहिती होते, पार दिल्लीपर्यंत गेलं होतं ते. आणि त्यामुळे वकिलाशी बोलणंच टाळलं मिर्झा राजांना.
आता वकिलाशी बोलणं नाही, डायरेक्ट राजानं माझ्यापाशी यावं अशा पद्धतीनं त्या वकिलाला वाटाघाटी न करता वापस पाठवलं. आणि अखेरेच नाईलाजानं शिवाजीराजे मिर्झा राजांच्या भेटीस तयार झाले. कारण शिवाजी राजांना विश्वास होता मिर्झा राजावर, हा दगाफटका करणारा नाही, राजपूत सरदार आहे, एकदा वचन दिलं की वचन कधी न मोडणार आहे, मग त्याच्यासाठी जीव गेला तरी बेहत्तर. त्यामुळे राजांना विश्वास होता, त्यामुळे तयारी न करता गेले होते राजे बिंदास. आणि मग तहासाठी, बोलणी करण्यासाठी, वाटाघाटी करण्यासाठी राजे तयार झाले. 9 जून रोजी मिर्झा राजांकडून शपथ क्रिया करून स्वतःच्या सुरक्षेची त्यांनी हमी घेतली. महाराजांनी, तुम्ही राजपूत आहेत, मला शपथ द्या. आणि शपथ मिर्झा राजांनी खाल्ली की तुम्हाला तुमच्या कुठेही धोका होणार नाही, तुम्ही माझ्याशी तह करा, तुम्हाला मी औरंगजेबाच्या पदरी ठेवतो, तुमच्या मुलाला चाकरी करायला लावतो, त्याला कुठं चांगल्या पद्धतीची नोकरी देतो. अशा पद्धतीनं शपथ मिर्झा राजांनी खाल्ली. महाराजांना विश्वास ठेवला आणि 11 जून रविवार रोजी मिर्झा राजांची व शिवाजीराजे यांची भेट झाली. मुरारबाजी इकडं झुंज देत होता, इकडं तह चालू आहे, तिकडं युद्ध चालू आहे, पुरंदराला युद्ध चालू आहे. मुरारबाजी झटतोय, लढतोय आणि इकडं राजे तहाची बोलणी त्या ठिकाणी करतायत. तहाची बोलणी चालू, पुरंदराचा ताबा घ्यावा, मराठ्यांची कत्तल करावी, राजावर दबाव टाकावा, अशा पद्धतीचं षडयंत्र होतं की तह करायचा तर राजावर दबाव टाकायचा, त्यांचे लोक मारायचे, किल्ला जिंकायचा, अशा पद्धतीचा एक प्रकारे दबाव मिर्झा राजाने टाकला होता. म्हणजे कसं असतं की तुम्ही ज्यावेळेस हारतात ना, तर जास्तीत जास्त तुमच्याकडून सगळ्या अटी मान्य करून घेण्याचं त्या ठिकाणी हे दबाव तंत्र होतं. 11 जूनला दिलेर खान आपल्या सैन्यानिशी मिर्झा राजांच्या इशाऱ्यांची वाट पाहत होता. अचानक मुरारबाजी अवघ्या 700 मावळ्या सगट दिलेर खानच्या 5000 फौजेवर तुटून पडले. मुरारबाजी किल्ल्याच्या खाली आले आणि जिथं दिलेर खान होता त्याच्या 5000 फौजेवर अवघ्या 700 लोकांना तुटून पडले. मुरारबाजी व मावळ्यांनी रुद्र अवतार करून तांडव करण्यास सुरुवात केली. त्यात दलेर खानचे अनेक सैनिक मारले गेले. मराठ्यांच्या या हल्ल्यामुळे मोगली फौज मागे सरकली. मुरारबाजीने दिलेर खानावर चढाई करण्याचा निश्चय करून त्याच्या रोखाने निघाला. परंतु मुरारबाजी हजारो शत्रूच्या घेराव्यात सापडले. हजारो शत्रूच्या गराड्यात लढणारे मुरारबाजी पाहून दिलेर खान आश्चर्यचकित झाला. मुरारबाजीचा मर्दाना शिपाई असा गौरव करत त्यांना कोल माग, म्हणजे तुला नावाजतो. अरे वेड्या, काय लढतोस तू, मरणारेस आता, हजारो लोकांनी तुला घेरलंय माझ्या, त्यामुळे तू कौल दे, राजाला सोड आणि मी तुला नावाजतो, तुला खूप मोठा इनाम देतो, असं दिलेर खान मुरारबाजींना म्हणाला. परंतु स्वामीनिष्ठ मुरारबाजी यांनी तुझा कौल म्हणजे काय, मी शिवाजी राजांचा सिपाई, तुझा कौल घेतो की काय, असं उद्गारून दिलेर खानच्या रोखानं त्यांनी स्वारी केली. दिलेर खानाच्या तीर कामठ्याच्या हल्ल्याने मुरारबाजी धारा तीर्थी पडले. म्हणजे धनुष्यातून बाण मारला आणि अचूक बाण मुरारबाजीला लागला आणि ते धारा तीर्थी पडले. शत्रू दिलेर खानानं असा सिपाई खुदाने पैदा केला असे उद्गार काढत आपला शिरावरील पगडी काढून ठेवली. पगडी कधी काढली जाते, एखाद्याला खूप दुःख झालं आणि दिलेर खानची पठाणी पगडी त्यांनी काढली, कारण एवढा शूर धारातीर्थी पडला होता. आणि एक शूर दुसऱ्या शूरासाठी त्या ठिकाणी पगडी खाली काढून त्याची प्रशंसा करत होता की हा एवढा शूर आपलं कुठंही न ऐकता आणि स्वामीनिष्ठाला जपून त्या ठिकाणी तो धारातीर्थी पडला होता. शिवाजी महाराजांना ही बातमी कळाली. मुरारबाजी पडले. शिवाजी राजांना आता पर्याय उरला नव्हता. शिवाजी राजे यांनी महादेवांचं आणि आई भवानीचं दर्शन घेतलं, जिजामातीचे आशीर्वाद घेतले आणि तहाची बोलणी करण्यासाठी गेले. प्रदीर्घ चर्चा व वाटाघाटीनंतर शिवाजी राजे व मिर्झा राजे जयसिंग यांच्या 13 जून 1665 रोजी
इतिहास प्रसिद्ध पुरंदर तह या 5 कलमी मसुदा तयार करून सर्व सहमतीसाठी तयार झाला. 5 कलमी तह तयार झाला. पुरंदरचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. मिर्झा राजांनी शिवाजीराजांची बोलणी झाली अनेक विषयावर आणि एक करारपत्र तयार झालं. ते करारपत्र मी वाचून दाखवतो. जे आहे तेच वाचायला लागलोय. ते करारपत्र कशा पद्धतीचं होतं लक्ष देऊन ऐकून आपण. कलम 1 काय होता? शिवाजी महाराजांकडे लहान मोठे 12 किल्ले, त्यातील 1 लाख होन उत्पन्नाचा मुलूक शिवाजी महाराजांकडे राहावा. शिवाजी महाराजांनी मोगलाविरुद्ध बंड करू नये व मोगली मुलूक लुटू नये, असा एक पहिला कलम होता की राजांनी 12 किल्ले स्वतःकडे ठेवा आणि त्यांनी अजिबात मोगलांच्या विरुद्ध जाऊ नये, अशा पद्धतीचं पहिल्या कलमामध्ये होतं. दुसरा कलम, शिवाजी महाराजांचे 23 लहान मोठे किल्ले व 4 लाख होन उत्पन्नाचा मुलूक मोगल साम्राज्यात जोडण्यात यावा आणि महाराजांना 23 किल्ले द्यावे, असं कलम नंबर 2 मध्ये होतं. महाराजांकडे 12 किल्ले आणि मुघलांना त्यांनी 23 किल्ले आपले द्यावे. कलम 3, दख्खन सुब्यात कोणतीही शाही कामगिरी शिवाजी महाराजांवर सोपवल्यास ती त्यांनी पूर्ण करावी. आणि दख्खनचा जो एरिया होता शिवाजी महाराजांचा, मुघलांना जर कोणतीही कामगिरी सांगितली लढा म्हणलं तर शिवाजी राजाने मुघलांसाठी लढावं, अशा पद्धतीचं नंबर 3 मध्ये होतं. कलम नंबर 4, शिवाजी पुत्र संभाजी यांनी मोगलांची 75 मनसबदारी बहाल करण्यात येईल. त्यांच्या वतीने शंभूराजे हे 8 वर्षाचे होते त्यावेळेस प्रति शिवाजी नेताजी पालकर यांनी सदैव दख्खन सुभेदाराच्या तैनातीत राहावे आणि संभाजीराजांना चाकरी दिली, सरदारकी दिली. पण संभाजीराजे लहान होते, शिवाजीराजांनी नाही पत्करली. या कलमामध्ये शिवाजीराजांनी मोगलाची चाकरी पत्करली नाही. त्यांनी पहिल्यापासून कधीही चाकर कोणाचे झाले नाहीत. पण संभाजीराजे लहान आहेत, काहीतरी मोगलाला सांगावं लागल म्हणून संभाजीराजांना चाकरी दिली. पण ते 8 वर्षाचे होते. तर जे प्रति शिवाजी होते, नेताजी पालकरांना प्रति शिवाजी म्हणलं जायचं. शिवाजी महाराजांच्या सारखाच दरारा होता त्या सेनापतीचा आणि त्यानं सदैव दख्खनचं त्या ठिकाणी तैनातीमध्ये राहावं, दख्खनचं रक्षण करावं, असं कलम नंबर 4 मध्ये होतं. कलम 5, विजापूर तळ कोकणातील 4 लक्ष व विजापुरी बालघाटी 5 लक्ष होऊन उत्पन्नाचा मुलूक शिवाजी महाराजांना बहाल करण्यात येईल व त्या बदल्यात शिवाजी महाराजांनी औरंगजेब बादशहाला 40 लक्ष होऊन खंडणी दरवर्षी 3 लाख होनाच्या हप्त्याने बादशास द्यावी, अशा पद्धतीचे हे सगळे कलम होते. तहाच्या अटी पाळल्या जाव्यात यासाठी मुघल सरदार उग्रसेन कछवा यांच्या हवाली पोलीस म्हणून संभाजीराजांना मिर्झा राजांपाशी पाठवलं. मग आता हे सगळं तह तयार झाला ना, आता हा कुठे पाठवावा लागेल? औरंगजेबाकडं. कारण सही कोणाची होणार? मिर्झा राजा तर सरदार आहे, केलं सगळं त्यांनीच, पण राजा तो आहे औरंगजेब आणि हे औरंगजेबाकडे पाठवलं. तो दिल्लीमध्ये होता, त्याच्यासाठी बरेच दिवस लागणार होते. मग आता शिवाजी राजांनी त्यांचा पराक्रम माहीत होता, शिवाजी राजांचा, त्यांना मोकळी सोडणं शक्य नव्हतं मिर्झा राजांना, म्हणून संभाजी राजांना ठेवून घेतलं आपल्यासोबत. अगदी म्हणजे तिथं अनेक त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत ना, तर मिर्झा राजे जयसिंग सोबत संभाजी राजांच्या खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत. अगदी जसे आजोबा आपल्या नातवाला सांभाळतात ना, तर सहज मिर्झा राजे जयसिंगनं संभाजीराजांना सांभाळलं होतं, पण ओलीस ठेवलं होतं. ते त्या ठिकाणी शरणामध्ये होते संभाजीराजे. पुरंदरच्या या पुरंदरचा तहने स्वराज्यावर मोगली परचक्र घेऊन स्वराज्य काही काळासाठी मोगली पारतंत्र्यात जखडून गेलं. म्हणजे राजानं जेवढं काही कमवलं होतं त्याच्यातलं बरंचसं या तहामध्ये त्यांना द्यावं लागलं. हे असं घडतं आपल्या आयुष्यात. हे राजांच्या बाबतीत घडलं तर आपल्याही आयुष्यामध्ये हे सतत घडत असतं. घाबरायचं नसतं, राजे घाबरले नाहीत. जे कमी झालं होतं त्याच्यापेक्षा कित्येक पटीनं मिळवण्यासाठी ते पुढे सज्ज झाले होते. जेवढं गेलं त्याच्यापेक्षा हजारो पटीनं त्यांनी काही वर्षातच कमवलं होतं. अगदी 4-5 वर्षातच सगळं कमवलं होतं त्यांनी. तोच इतिहास आपल्याला पुढे बघायचा आहे. आग्र्याहून सुटका.
आता सगळ्यात महत्वाचा भाग होता आग्र्याला जाणं. महाराज सगळं महाराजाचं पणाला होतं आग्र्याहून सुटकासाठी. महाराजांची दूरदृष्टी, महाराजांचं प्लॅनिंग, महाराजांचं जे काही होतकरूपणा आहे तो सगळा आग्र्या सुटकामध्ये आपल्याला दिसून येतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेली घटना पैकी सगळ्यात महत्वाची घटना, जिथं बुद्धी चातुर्य, धैर्य, गनिमी कावा अशा विविध गुणांची त्यांनी उत्कृष्ट डावपेच केला, अशी घटना म्हणजे आग्र्याहून सुटका. सगळं लावलं होतं या आग्र्याहून सुटकासाठी. म्हणजे जसं वाघाच्या जबड्यामधून शिकारीला काढणं असतं ना, तसं महाराज हे जबड्यामध्ये गेले होते औरंगजेबाच्या. तिथून त्यांनी सुटका करून घेतली होती स्वतःची. त्यामुळे आग्र्याहून सुटकावर भरभरून आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येण्यासारखं आहे. अनेक इतिहासकारांना लिहिलंय, अनेक लोकांना त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं जर महाराजांच्या जीवनामधली सगळ्यात मोठी घटना असेल तर ती हीच आहे, आग्र्याहून सुटका. शिवाजी महाराजांना आग्राला आणण्यासाठी मिर्झाराजे जयसिंगनं प्रयत्न सुरू केला. औरंगजेबानं आता चालू केली चावी. आता म्हणजे संभाजीराजे चाकरीमध्ये होते, शिवाजीराजे शांत बसले होते, करार झाला होता. एवढ्यावर औरंगजेब समाधानी नव्हता. त्याचा वाढदिवस होता आणि या मगरूर शिवाजीराजांना आपण वाकावं, याला वाकवावं म्हणून मिर्झा राजाला चावी चालू होती की शिवाजीला इकडं घेऊन या दरबारामध्ये. गोड बोलणं चालू होतं आणि अशा पद्धतीनं राजाने दरबारामध्ये यावं याच्यासाठी सगळ्या प्लॅनिंग ज्या आहेत त्या प्लॅनिंग चालू केल्या होत्या. मिर्झा राजे जयसिंगनं दबाव टाकला शिवाजी राजावर. मुघलांची त्यांनी त्या ठिकाणी लालूच दाखवली शिवाजी राजांना. मुघलांची मनसब स्वीकारायला या, शाही दरबारामध्ये तुमचं स्वागत करू. पुरंदरच्या तहामध्ये शिवाजी महाराजांनं अनेक गोष्टी स्पष्ट केल्या होत्या की मी चाकरी करणार नाही, माझा मुलगा करेल, मी तुमच्या विरुद्ध बंड करणार नाही, पण मी तुमचा काही गुलाम नाहीये, मी कुठेही तुमचं ऐकणार नाही. औरंगजेबाच्या भेटीनंतर विजापूरहून चौथाई वसूल करण्याची शाही परवानगी मिळेल असं शिवाजी राजांना जयसिंग राजांना सांगितलं. शिवाजी महाराजांनी आपल्या आई जिजाऊ यांच्याकडं याच्या बाबतीमधलं सल्लाविसलत केली. आपले अष्टप्रधान मंडळ जे होते त्यांच्यासोबत सल्लामसलत केली आणि शेवटी आग्राला जाण्यासाठी राजे तयार झाले. तो वेळ होता 5 मार्च 1666. आता मला सांगा, आग्र्याला जाणार होते त्यांना सगळं माहिती होतं काय होणार आहे. तुम्हाला असं वाटतं का एवढे पराक्रमी राजे सहज तयार झाले आग्र्याला जाण्यासाठी? त्यांनी जाण्याची व्यवस्था आणि येण्याची व्यवस्था दोन्ही व्यवस्था प्लॅन करून ठेवल्या होत्या. आपण कुठं जातो हे त्यांना माहीत होतं. तुम्ही जंगलात जर सिंह असतील, वाघ असतील, तिथं उगाच सहज जाताल का तुम्ही? त्यांनी सगळी योजना ठरवली होती. जायचं तर होतंच, जाणं तर भागच होतं, पण गेल्यानंतर सही सलामत वापस कसं यायचं हे जातानाच त्यांनी पूर्ण ठरवलं होतं. आणि त्यामुळं निर्धास्त 5 मार्च 1666 रोजी राजे दिल्लीकडे निघाले. जयसिंगाने शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील संरक्षणाची जबाबदारी मुलगा रामसिंहाला दिली होती. एक परतीच्या प्रवासामध्ये सगळ्यात महत्वाचं ना मिर्झा राजे जयसिंग होता, त्याचा मुलगा होता रामसिंग म्हणून औरंगजेबाकडं. हे इकडं लढाईमध्ये व्यस्त, पण चाकरीमध्ये तिथं रामसिंग होता. आणि शिवाजी राजाच्या संरक्षणाची जबाबदारी मिर्झा राजे जयसिंगनं वचन दिलं होतं ना, राजाला अजिबात काही होऊ देणार नाही मी. आणि त्याची जबाबदारी कोणावर टाकली? त्यांनी आपल्या मुलावर टाकली होती, रामसिंगवर टाकली होती. म्हणजे महाराज थोडंसं म्हणजे विश्वास होता त्यांचा. म्हणजे ही गोष्ट एक त्यांना माहीत होती की बाबा रामसिंग तिथं आहे आणि आपल्याला काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मदत होईल. आग्र्याच्या प्रवासामध्ये खर्च म्हणून 1 लाख रुपये पाठवण्याची व्यवस्था औरंगजेबानं केली होती. ते राजानं येण्या जाण्यासाठी 1 लाख पाठवले होते, कारण ते राजाला येणं महत्वाचं होतं. त्यासाठी जे होईल, राजे जे म्हणतात ते त्यांनी मान्य करत होता. आणि 1 लाखाची व्यवस्था त्या ठिकाणी जाण्यासाठी औरंगजेबानं मान्य केली होती. औरंगजेबाचे एक पत्र आहे, काय म्हणतात ते शिवाजी राजांना बघा. आपण इथं कोणत्याही संकोच विना यावं, मनात कोणतीही चिंता बाळगू नये. मला भेटल्यावर तुम्हाला शाही सन्मान मिळेल आणि घरी परतू दिले जाईल. तुमच्या सेवेसाठी चिलखत सुद्धा आम्ही पाठवत आहोत. म्हणजे शाही जे काही पेहरावा असतो
तो पण आम्ही तुम्हाला भेट म्हणून पाठवत आहोत. काळजी करू नका, घाबरू नका, तुम्हाला सही सलामत वापस पाठवूत. अशा पद्धतीचं पत्र औरंगजेबानं लिहिलं. पण शिवाजीराजे प्रत्येक गोष्टीसाठी तयार होते, आग्र्याला जाण्यासाठी तयार होते. सगळं पूर्ण त्यांनी त्या ठिकाणी नियोजन केलं होतं. आणि आग्र्याहून सुटका कशा पद्धतीनं महाराजांनी केली ती आपण उद्याच्या भागामध्ये बघणार आहोत. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की.